नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, तर आजची नवीन अपडेट काय आहे, तर आजची अपडेट आहे बघा मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षकपद भरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीबाबत म्हटलं आहे त्यांनी. जो काही फेज 2 आहे, दुसऱ्या टप्प्यातील जी काही शिक्षक भरती आहे टॅट 2022. तर काय म्हटलं बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीमध्ये एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. त्यापैकी 1,63,061 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 12वी करिता शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदाची भरती करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील जानेवारी 2024 मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार 21,678 रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता टप्पा दुसरा अंतर्गत शिक्षकाच्या रिक्त पदांच्या जाहिराती पब्लिश करण्यासाठी दिनांक 20/1/2025 पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 31/1/2025 रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाकडून शिक्षकाच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी टॅट 2022 MHAteacherRecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टल दिनांक 20/2/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास पवित्र पोर्टलचा हा जो काही ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, या ईमेल ॲड्रेसवर काय करायचं म्हणलं, संपर्क साधायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं या ठिकाणी शासनानं एक पत्र प्रेस नोट जाहीर केलेली आहे. बुलेटिनमध्ये ज्या काही व्यवस्थापना आहे खाजगी त्यांनासुद्धा ही दिलेली आहे. परंतु याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो एक सत्यता सांगतो आहे की शासनाने ज्या ज्या संस्थांच्या जागा रिक्त झालेल्या आहे त्या संस्थांमध्ये जे काही असे शिक्षक आहे जे अतिरिक्त ठरलेले आहे किंवा अनुकंपातील जे काही पदं आहे, अशा जागा या देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. त्यामुळे बऱ्याच संस्था ज्या आहे त्या पोर्टलवर जाहिरात देण्यास काय करताय, नकार देत आहे किंवा अत्यंत अल्प प्रतिसाद इथं संस्थांचा दिसतो आहे. कारण त्यांच्या ज्या होणाऱ्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागामध्ये वेगवेगळे जे अतिरिक्त असतील किंवा जे अनुकंप हे असतील अशा जागा जनरली भरण्यात येत आहे. असं बरेच 1-2-4 उदाहरणं माझ्या माहितीस्तव आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.